5.5 वर्षाचा असताना औषधाची रिॲक्शन झाली. ओके. त्याच्यामुळे हे अंधत्व आले. तोपर्यंत मी पूर्ण क्लिअर होतो. म्हणजे ते टॉक बॅकचा ऑप्शन त्यासाठी आहे. मी समजायचा टॉक बॅक काय नक्की आणि चुकून माहिती तो कधीतरी बटन दाबलं जातं आणि मग ते बंद होत नाही. हा माझं बघ कसं आहे माहितीये, मी जे आहे ते दाखवतो. म्हणजे असं नाही की व्हिडिओ मध्ये एकदम मी सभ्य दाखवतो आणि नंतर वेगळं काहीतरी करतो, तसं नाही. ओके. ही आमची ब्लाइंडची म्हणजे ही स्कीम म्हणजे आमची ओळख. व्हाईट का ज्यादा यूज होणे वाला. आणि तुमच्या इथे याला काय बोलतात नक्की सांगा. तुमच्या एरियामध्ये तुमच्या भागात काय बोलतात? टेलिप्रॉम्प्टर बोलतात याला, ज्याच्यामध्ये हे जास्त करून तुम्हाला न्यूजमधला स्टुडिओ वगैरे असतो त्यांच्याकडे भेटेल. आणि त्यांच्याकडे मोठ्या साईजमध्ये असतो. हा कॉम्पॅक्ट आहे. हा बघा असं असणार आहे. मोबाईलमध्ये उलटं असणार आहे. ॲप असतो आणि समोर तुम्हाला असं दिसणार सरळ. मध्ये आलेलो आहे. तर आता आपला बघू सामान काय काय मिळतोय. तर हा माईक बघतोय, असला एकदम मजबूत बॉक्स आहे याचा. मी बघितलं तर समजणार नाही की मी माईक लावलेला आहे म्हणून. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो हॅलो माईक चेक, हॅलो हॅलो माईक चेक वगैरह. कभी हाँ व्हाईट का ज़्यादा यूज होने वाला है. तर ही लाईट घेतली आपण सिम्पेक्सची आणि माईकचा प्राइस बघा 44,000. माईकचा नंतर विचार करूया आपण. आणि हा ट्रायपॉड घेतला म्हणजे हा कसाही वाकडा तिकडा होऊन जातो, म्हणजे कुठेही आपण अडकवू शकतो याला. आपली शॉपिंग झाली. चला भेटू लवकरच पुन्हा ऑस्मोसाठी. तर आता शॉपिंग झाली आणि फक्त आता जो आपला नवीन चॅनल आहे, जो ब्लॉगिंग जो चॅनल आहे त्याच्यावरती कमीत कमी 10,000 जर झाले सबस्क्रायबर तर नवीन माईक नवीन कॅमेरा घ्यायचा बघतोय, जो DJI Osmo Pocket 3 म्हणून आहे. कमीत कमी 70,000चा कॅमेरा आहे. बघूया कसं होतंय. तर चला निघूया आता घरी. आणि रात्रीची सोय झाली म्हणजे रात्रीचं कधी शूट करायचं असेल तर तेव्हा या लाईटीची गरज पडणार आहे आपल्याला. आणि गरज असली तर तेव्हाच मी घेतो वस्तू, उगाच फालतूचा खर्च करत नाही. कारण त्या दिवशी आम्ही रात्री एवढं शूट करत होतो ना, रात्री मोबाईलच्या लाईट करून हे यूज करत होतो, मोबाईलच्या लाईट लावून. तर काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे बोललो चल घेऊन टाकूया. म्हणजे व्हिडिओमधून जे पैसे येतात ते मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. आणि खूप लोकांना माहीत नसेल मी कामाला पण जातो, तरी कामाला पण जातो, फक्त व्हिडिओज करत नाही. खूप लोकांच्या कमेंट येतात, जे फालतूच्या कमेंट असतात, अरे कामाला पण जा आणि फक्त व्हिडिओज करतोस. तर मी कामालाही जातो आणि कामावरून पण मला चांगला पेमेंट येतो. यूट्यूबपेक्षा जास्त पेमेंट कामावरून येतो माझ्या. त्यामुळे कमेंट करताना विचार करा. तर मध्ये जाता जाता ताडगोळ्याचं एक ठेला भेटला, तिथून 5 घेतले ताडगोळे. आणि तुमच्या इथे याला काय बोलतात नक्की सांगा. तुमच्या एरियामध्ये तुमच्या भागात काय बोलतात या पदार्थाला, या फळाला. आणि तसंच मनीष मार्केटला पण गेलो तर हे तिकडे एक मिक्सर भेटला छोटा, म्हणजे फ्रूट वगैरे जे काही छोटे पदार्थ असतील म्हणजे कमी खाड असतात तसे ते याच्यात ग्राइंड करू शकतो, म्हणजे फ्रूट ज्यूस वगैरे त्यासाठी. तर बघूया आता कसं होतं फ्रूट ज्यूस. एक पाणी टाकून पहिला धुवून घेऊ, प्रेशर बघू किती आहे त्याचा. तुम्ही आता त्याचा प्रेशर बघू शकता. चालू करतो. एकदम फास्ट आहे. एवढं पाणी करू शकतोय काय बघूया. एवढंच पाणी राहतं आणि एवढी जागा वेस्ट होते एवढ्या याच्यामुळे. पॉवर लो झाली वाटतं. काल जो आपण सगळं वस्तू घेऊन गेलेलो तर आज पुन्हा आलोय, कारण मला माईकची गरज लागली. कारण असं वाटलं की माईक घ्यायला पाहिजे, त्यामुळे तो माईक घ्यायला आलोय. आणि दुसरं एक अजून सामान ते घ्यायला आलो. तर ही वस्तू घ्यायसाठी आलेलो. टेलिप्रॉम्प्टर बोलतात याला, ज्याच्यामध्ये हे जास्त करून तुम्हाला न्यूजमधला स्टुडिओ वगैरे असतो त्यांच्याकडे भेटेल. आणि त्यांच्याकडे मोठ्या साईजमध्ये असतो. हा कॉम्पॅक्ट आहे. म्हणजे मागे इथे माईकला हे लावायचा असतो कॅमेरा. आणि ही समोर काच आहे. इथे तुम्ही जे काय ठेवाल ते इथे स्क्रीनवर दिसणार आणि ते तुम्ही वाचून बोलू शकता. आणि आपल्याला वाटणार की कॅमेरा मागे असल्यामुळे कॅमेरा दिसत नाही, तर असं वाटणार की कॅमेऱ्यात बघूनच आपण बोलतोय.
म्हणजे आय कॉन्टॅक्ट प्रॉपर होणार त्याच्यामध्ये. त्यासाठी घ्यायला आलो. आणि दुसरा मला एक चॅनल ओपन करायचा आहे जो एक मूवीचा रिव्ह्यू वगैरे असतो त्याचा, आणि एक टेक चॅनल करायचा आहे म्हणजे जे जनरल नॉलेज वगैरे असतं त्याच्यामधला. त्यासाठी हा यूज करते. हां, हा बघा असं असणार आहे. मोबाईलमध्ये उलटं असणार आहे, ॲप असतो आणि समोर तुम्हाला असं दिसणार सरळ. आणि असं वाटणार की आपण समोर बघूनच बोलतोय. म्हणजे जे तुम्ही युट्यूबर एकदम कंटिन्यू बोलत असतात ना, ते असंच बोलत असतात आणि एवढी स्क्रिप्ट कोणाच्या लक्षात पण नसते. असा त्याचा फायदा आहे. हा माईक घ्यायला आलो आहे. आत्ता जास्त चालू आहे आता मार्केट. आणि असं गोलवाला आहे, म्हणजे लावलं ना माईक ते समजणार पण नाही माईक लावलेलं आहे. कारण आधी आपण व्हिडिओमध्ये लावायचो ना, टी शर्टला वगैरे दिसायचं माईक लावलं आहे. हा कसं असं वाटणार काहीतरी गळ्यात घालायचं हे आहे आणि लावलेलं आहे. आणि मॅग्नेटिक आहे त्यामुळे समजून येणार नाही. ते बरं पडेल मला. म्हणजे याच्यासाठी पण तो यूज होणार मला. आणि दोन्ही कामं होतील याच्यामध्ये. आणि याच्यामधून या माईकमधून तुम्ही व्हिडिओ बंद चालू वगैरे करू शकता, स्टार्ट स्टॉप करू शकता त्यामध्ये. तर बंद केल्यावर बघा केवढी साऊंड जातो. कुठेही कॅरी करू शकतो. माईकसाठी पण आलेलो आणि या टेलिप्रॉम्प्टरसाठी पण आलेलो. तर माईक अवेलेबल नाही आहे. तर मला बोलतं 2 दिवसानंतर अवेलेबल होईल. तर मला वाटतंय पुन्हा एकदा यायला लागेल, तिसरी फेरी मारायला लागणार आहे. तर आता फक्त एवढं घेतलंय, तेवढं तर घेऊन जाऊया. बघू उद्या पुन्हा येऊ. म्हणजे 3 एवढी मोठी व्हिडिओ बनणार आहे. मिलेगा ना कल पक्का? ओके. तर मित्रांनो आताच घरी आलो आणि येता येता एक फोन आला मला, जो एक युट्यूबर आहे. आणि तो युट्यूबर म्हणजे एक अंध युट्यूबर आहे. त्याचं नाव आहे साईराज कीर. तो आपल्याला भेटायला येतोय आणि आपली थोडीफार इंटरव्ह्यू घेणार आहे. तो आल्यावरच त्याला मी प्रत्यक्षात भेटू तेव्हा समजेल आपण काय काय त्याच्याबद्दल. या हॅलो. या वेलकम. नमस्कार. नमस्कार. मस्त एकदम. हॅलो. हो फर्स्ट टाइम भेटतोय आपण. बेबी कुठे? दोघे गावाला गेलेले आहेत. हो ते सांगायचं मी विसरलो. बोललो ती असते अजून थोडं चांगलं झालं असतं. ती कोणातरी लग्न आहे तर मागच्या या सॅटर्डेला गेलेत. अजून या सॅटर्डेला येणार. बसा ना. लॉकडाऊन मध्ये. हो लॉकडाऊन मध्ये घरी बसलेलो तेव्हा टाइमपास नव्हतं तेव्हा चालू केलेलं. हो हो असंच सुचलं. हा वेगळं असं काय नाही. म्हणजे कुठलं मोटिवेशन नाही काय नाही काय डायरेक्ट आपलं चालू केलेलं ते. असंच घडतं काहीतरी. हा अचानकपणे. मला विचारायचंय की म्हणजे खूप लोकांच्या याच्यामध्ये बघितलंय मी की स्टोरीलाच बघितलंय मी. म्हणजे आता पण इंटरव्ह्यू झाले. हो खूप झाले. आणि म्हणजे 2-3 लाख व्ह्यूज गेले. फक्त रील्स बघतो ना. हा थोडक्यात रील्स होते संपून जातात. हा हो झाले. 2-3 झालेत आणि चांगले व्ह्यूज गेलेत त्याला. ती मला अचानक सुचलेली. लोकांचे कमेंट आले तुला. हो शिवी नको वगैरे. हो नॉर्मल आहे. हो आपण असा पण बसलो तरी नॉर्मल शिवाय देतो. एवढा सभ्य कोण नसतो. जी माझं बघ कसं आहे माहितीये, मी जे आहे ते दाखवतो. म्हणजे असं नाही की व्हिडिओ मध्ये एकदम मी सभ्य दाखवतो आणि नंतर वेगळं काहीतरी करतो. तसं नाही. मालवणी प्रोग्राम मध्ये आपल्याला किती शिव्या असतात, गोड वाटतात शिव्या. हा तेच ना. खूप लोकांच्या मी स्टोरी बिरीलाच बघितलंय की तुला फक्त किती पर्सेंट काहीतरी 90% दिसत नाही. 80% दिसतं. ओके दिसत नाही. मला 30% दिसतं. ओके. आणि मग रोज कसं ट्रॅव्हल करतोस? एकटाच. गावावरून मी आता आलोय ना मी. आणि जिकडे जातो सगळी एकटाच फिरतो. ओके. आणि म्हणजे आणि आमची ही ब्लाइंड स्टिक असते ना, स्टिकवरती आमचं सगळं असतं. ओके. ही आमची ब्लाइंडची म्हणजे ही स्टिक म्हणजे आमची ओळख. ओके. अंध लोकांची. हा ही म्हणजे आमची हे आहे आयडेंटिटी. हो तिसरा डोळा झाला म्हणजे याच्यावर आमची. आणि ते साईन लँग्वेज वगैरे असते ते सगळं येतं तुला? आमची एक ब्रेल स्पेशली ब्लाइंड लोकांची ब्रेल लिपी आहे. तर ती म्हणजे मी स्पेशल ब्लाइंडच्या शाळेतच होतो आपल्या मुंबईला. पीएम करून आमची शाळा आहे ब्लाइंड मुलांची. ओके. तर त्या शाळेमध्ये होतो मी. तिथे मी आमची ब्लाइंडची लिपी आहे
ब्रेल लिपी ती मी लिहायला वाचायला शिकलो, तिथे शिकलो. ओके. आणि मग मी तिथून सगळं शिक्षण घेऊन मग 10वीची एक्झाम मी फक्त माझं डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे ना 2 वर्ष वाया गेली होती. ऑपरेशन म्हणजे काय झालेलं? माझी एक खूप मोठी हिस्ट्री आहे डोळ्यांची. म्हणजे आधीपासूनच? नाही, मला 5.5 वर्षाचा असताना औषधाची रिॲक्शन झाली. ओके. त्याच्यामुळे हे अंधत्व आलं. तोपर्यंत मी पूर्ण क्लिअर होतो, म्हणजे पूर्ण नॉर्मल शाळेत वगैरे जायचो असं. ओके. आणि नंतर मग इकडे शिक्षण वगैरे येतं मुंबईमध्ये. ती हिस्ट्री नंतर अजून कोणाला रिव्हील नाही केली, माझ्या चॅनलवरती पण देखील नाही रिव्हील. कारण कसं डॉक्टरचं अजून ते नाव आपण डायरेक्ट डिक्लेअर नाही करू शकतो. बरोबर ना. त्याच्यामुळे तर मग इथे शिक्षण वगैरे घेतलं आणि माझं वय जास्त असल्यामुळे मी डायरेक्ट 10वीचा फॉर्म भरला. 17 नंबरचा असतो, तुम्हाला माहिती असेल. तो फॉर्म भरला, 10वी पासआउट झालो आणि मग कॉलेज जॉईनिंग केलं. ओके. मग आता जर म्हणजे मला अंध कोणाचा तरी मी पहिल्यांदा बोलतोय, म्हणजे कुठल्या तरी अंध माणसाचे, म्हणजे कधी आपला कॉन्टॅक्टच नाही आलाय. त्यापैकी म्हणजे 20-30% डिस्टन्स चालतो. प्लॅटफॉर्म पण येताना माझ्या बाजूला असतो ना, फक्त थोडं पायाजवळ काय आलं तर फक्त दिसत नाही. सांगावं लागतं पायरी आणि काय. ओके. तर आताच आमचं सगळं इंटरव्ह्यू वगैरे झालं, बोलणं झालं खूप छान. आणि साईराज काहीतरी सांगतोय महत्वाचं, आणि कुठल्या तरी अंध व्यक्तीला मी पहिल्यांदा भेटतोय आणि त्याच्यावर एवढं बोललोय मी पहिल्यांदा, आणि तो काहीतरी माहिती सांगतोय मी जी मला पण माहित नव्हती की असं काहीतरी आहे. तर ती माहिती म्हणजे असं दादा तुम्हाला पण दाखवतो मी. मोबाईल कसा युज करतात तुम्ही? फोन, मी ब्लाइंड लोक फोन असो किंवा लॅपटॉप असो, काही कुठचं डिव्हाइस असो. बघा आता मी हे चालू केलं. ओके. हे आता व्हॉट्सअप मी दाबलं. बरोबर. म्हणजे ते टॉक बॅकचा ऑप्शन त्यासाठी आहे. मी समजायचं टॉक बॅक काय नक्की, आणि चुकून माहिती तो कधीतरी बटन दाबलं जातं आणि मग ते बंद होत नाही. असं खूप वेळा झालंय. मी बोललो स्पेशली ब्लाइंड लोकांसाठी हे माहित नव्हतं मला. मी बोललो मोबाईल खराब झाला की काय. इथे आपला कोकणी युट्यूबचा आपला ग्रुप आहे. कोकणी यूट्यूबर सुबह के 11:44 म्हणजे काही टच करा, काही करा ना, ते टॉकिंग होतं आणि मग ते ब्लाइंड मुलांना समजतं. म्हणजे आम्ही त्याच्यावर टाईप करतो, तुमचा मेसेज आला रीड करतो, वाचतो. म्हणजे असं म्हणजे तो मेसेज पण आला की ते वाचतो. सगळं टोटल वाचून दाखवतो. हे मला पहिल्यांदा कळलं असं पण काहीतरी. तो टॉकबॅकचा मला वाटायचं की काहीतरी मोबाईल हँग झाला की काय झालं असं वाटायचं. बरोबर. दादांचा व्हिडिओ येईल. दादांचा मी थोडासा एक युट्यूबची जर्नी जाणून घेतली. लवकर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. खूप मजा आली, एकदम बंकस वगैरे झाली आमची. लवकरच व्हिडिओ दोघांच्या चॅनलवर बघायला मिळतील तुम्हाला. चला भेटू. आणि उद्या मला पुन्हा कॅम्प्रोनिक्स मध्ये जायचंय, जो आपला माईक राहिलेला. तर बघूया माईक आणतोय की काहीतरी जुगाड करून करूया, बघूया ते. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.